हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगे यांना मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी काढलेल्या अधिसूचनेची प्रत सुपूर्द। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगे यांचं उपोषण सोडवलं। मुख्यमंत्री शिंदेंनी अधिसूचना दिल्यानंतर जरांगेंचं आंदोलन मागे। विजयी गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती। अध्यादेश नव्हे, ही फक्त अधिसूचना। 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या, समता परिषदेच्या माध्यमातून हरकती नोंदवणार, भुजबळांचं वक्तव्य। सरकारने अध्यादेशाचा मान ठेवावा, अध्यादेशाला धोका झाल्यास थेट आझाद मैदान गाठणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्रांसंबंधी काढलेल्या अधिसूचनेच्या विरोधात कोर्टात जाणार, गुणरत्न सदावर्तेंची घोषणा। मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्तेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली। जात शपथपत्रानं नाही तर जन्मानं येते, सगळे सोयऱ्यांसंबंधीची अधिसूचना कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही। ओबीसीमध्ये आल्यामुळे ईडब्ल्यूएसचं आरक्षण गमावलं, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांच्याकडून ट्विट करत मनोज जरांगे यांचं अभिनंदन, सरकारने तुमच्या मागण्या मान्य केल्या, आता आरक्षण कधी मिळणार ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा, राज ठाकरे यांचा टोला। सरकारच्या निर्णयाने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। तर मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं, सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, प्रकाश शेंडगे यांचा आरोप। भाजपचा डीएनए ओबीसी आहे म्हणणारे भाजपचे नेते गप्प का, शेंडगेंचा सवाल। सरकारच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका जाहीर करावी, प्रकाश शेंडगे यांची मागणी। आंतरवालीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची सरकार अंमलबजावणी करेल, मुख्यमंत्र्यांचा शब्द। तर सरसकट गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सर्व समाजाला लागू होईल का, भुजबळांचा सवाल। फक्त आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिलेत, गृहमंत्री फडणवीसांची माहिती। तर लाठीचार्ज प्रकरणामध्ये फडणवीसांना मानवाधिकार आयोगामध्ये खेचू, जरांगेंचा इशारा। सरकारने घेतलेल्या निर्णयाने ओबीसींवर अन्याय की मराठ्यांची फसवणूक याचा अभ्यास करावा लागेल, मंत्री छगन भुजबळ यांची सावध प्रतिक्रिया। ओबीसींवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय घेतला नाही, अधिसूचनेचा अभ्यास केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांचं समाधान होईल, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकारने मराठ्यांना की ओबीसींना फसवलं हे कळायला मार्ग नाही, नाना पटोलेंचं वक्तव्य। तर जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी दोनही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत, पटोलेंचा सवाल। मनोज जरांगे यांच्याकडून शाल आणि तलवार देत मुख्यमंत्र्यांचा सन्मान, तर मुख्यमंत्र्यांकडून तलवार उचलत उपस्थितांना अभिवादन। वनखात्याचा भोंगळ कारभार समोर, दिनदर्शिकेमध्ये अजित पवारांच्या वडिलांचं नाव चुकीचं छापलं, चूक लक्षात येताच दिनदर्शिका परत मागवल्या। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।